विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक वर्ग. विद्यार्थी मित्रांनो, DMER मार्फत काल बघा या ठिकाणी कोणाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे ते त्यांनी लिस्ट पब्लिश केलेली आहे. त्या लिस्टमध्ये त्यांनी सांगितलेले आहे की कोण कोण डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहे. परंतु खूप साऱ्या मुलांना या ठिकाणी कन्फ्युजन आहे, अडचण आहे की कोणाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे हे त्यांना या ठिकाणी कळत नाही आहे. तर हा व्हिडिओ संपूर्ण आपण त्याबद्दल बनवलेला आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की कोणाकोणाचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी सिलेक्शन झालेलं आहे, कॅटेगरी वाईज कोण कोण या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहे आणि सोबत त्यांना कोणत्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे, त्यांचा वेळ काय राहणार आहे आणि डॉक्युमेंट्स सोबत कोणकोणते त्यांना न्यायचे आहे, सर्व काही या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याआधी फक्त तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे. तर बघू शकता 27 जानेवारी 2026लाच ही जी आहे ती नोटिफिकेशन पब्लिश करण्यात आलेली आहे. काल देखील आपण यावर एक व्हिडिओ बनवला होता, परंतु त्या व्हिडिओखाली ज्या कमेंट्स आल्या, खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या की यामध्ये कोणाला जायचे आहे हे आम्हाला कळत नाही आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि स्पेशली समाजसेवा अधीक्षक म्हणजे सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटसाठी हा व्हिडिओ असणार आहे. त्यांची लिस्ट आपण बघणार आहोत डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची आणि यानंतर फार्मासिस्ट आणि लॅब असिस्टंट आणि लॅब टेक्निशियनची देखील आपण लिस्ट बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर तुमचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची डेट तुम्हाला माहितीच असेल, 2 फेब्रुवारी 2026 ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन चालणार आहे आणि याची ठिकाण असणार आहे ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर जजी समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला भायखळा मुंबई हे याचा टोटल पत्ता आहे. तर या ठिकाणी बघा आपण बघूया सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट म्हणजे समाजसेवक अधीक्षकचा कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे. तर सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंट बघा या ठिकाणी खूप साऱ्या पोस्ट होत्या आणि मार्क्ससुद्धा सर्वांना चांगले मिळाले होते. त्यामुळे याचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन बघा 9 फेब्रुवारीला राहणार आहे. त्यानंतर 9 फेब्रुवारीला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहणार आहे. त्यानंतर एकच दिवस याचं डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन राहणार आहे. सोशल सर्व्हिस सुपरिटेंडंटचा पण टाईम वेगवेगळा आहे. तर चला आता बघूया राखीवमध्ये कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे. बघा सर्वसाधारणमध्ये 1 ते 27 पर्यंत ज्यांचे रोल नंबर आहे ते या ठिकाणी सर्वसाधारणसाठी पात्र झालेले आहे. तर 1 पासून तर 27 पर्यंत. तर आता आपण बघून घेऊया 1 पासून 27 पर्यंत कोण कोण आहे. तर बघा या ठिकाणी अतुल शालिराम अरसोडे, अजिंक्य वसंतराव गुल्हाणे यांचं, त्यानंतर खाली विक्रमचं, देवानंदचं, विजयाचं, प्रतीकचं. तर 1 पासून तर 27 पर्यंत तुम्ही बघून घ्या. 1 पासून तर 27 पर्यंत म्हणजे नेताजी गोरखनाथ देसाई या सर्वांनी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे 1 पासून 27 पर्यंत. त्यानंतर महिला बघा, महिला 1 पासून तर 100 पर्यंत सर्व काही ज्या कोणत्या महिला सर्वांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तर 1 पासून तर 100 म्हणजेच हा 1 ते 100 या सिरियल नंबर दरम्यान जर तुमचा सिरियल नंबर असेल, मग तो कोणताही असू द्या, 1 ते 100 येणारा सिरियल नंबर जर तुमचा असेल महिलांचा, त्यांना डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे. नंतर खेळाडू बघा, जर तुम्ही खेळाडू कॅटेगरीमध्ये फॉर्म भरलेला असेल आणि तुमचा सिरियल नंबर 1 ते 295 दरम्यान असेल, म्हणजे जो कोणता सिरियल नंबर असेल फक्त याच्या दरम्यान पाहिजे, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे. आणि जर तुम्ही माजी सैनिक असाल आणि तुमचा सिरियल नंबर 1 पासून तर 7323 पर्यंत असेल, म्हणजेच बघा या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर 7000 पर्यंत जर असेल
1 पासून तर 7,323 बघा. रमेश रतिराम खोब्रागडे ओबीसी कॅटेगरीचा, त्याला 95 मार्क आहे. तर या रेंजमध्ये 7,323पर्यंत जर तुम्ही असाल आणि 175 तुमचा एक सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट सर्व्हिससाठी जायचे आहे. प्रकल्पग्रस्तासाठी बघा सेम 1 पासून तर 516पर्यंत जर तुमचा सिरियल नंबर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जायचे आहे. भूकंपग्रस्तासाठी बघा 1 ते 2018पर्यंत तुमचा सिरियल नंबर असेल तुम्हाला जायचे आहे. आणि इतर मागासवर्गीयाचं सिलेक्शन आता कसं झालं हे कसं तुम्हाला काढता येईल ते सुद्धा या ठिकाणी बघून घ्या. 1 पासून तर 92पर्यंत बघा. तुम्ही ओबीसीमध्ये फॉर्म भरला आहे, ओबीसी तुमची कॅटेगरी आहे आणि तुमचा सिरियल नंबर 1 पासून तर 92पर्यंत या रेंजमध्ये आहे, तर तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे सर्वसाधारणमध्ये. त्यानंतर तुम्ही महिला असाल आणि तुमचा सिरियल नंबर बघा, महिला जर असाल तर तुमचा सिरियल नंबर 1 पासून तर 318पर्यंत, म्हणजे 318च्या खाली तुमचा जर सिरियल नंबर असेल आणि 1च्या वरती असेल तर तुम्हाला जायचे आहे. 318च्या वरती ज्या काही महिला त्यांना ते सिलेक्ट होणार नाही सर्वसाधारणमध्ये. तर खेळाडूसाठी बघा 1 पासून तर 874पर्यंत वाल्यांना जायचे आहे. माजी सैनिकसाठी बघा मगाशी सांगितले त्याचप्रमाणे फक्त ते ओबीसी कॅटेगरीचे पाहिजे. नंतर अनुसूचित जाती 1 पासून तर 78पर्यंत तुम्हाला कसे सिलेक्ट 1 पासून तर 78 या रेंजमध्ये तुमचा सिरियल नंबर पाहिजे. तर अनुसूचित जातीचे दाखवून देतो कोण कोण सिलेक्ट झालेलं आहे 1 पासून तर 78पर्यंत. तर बघा SC 4 ज्याचा सिरियल नंबर आहे तो सिलेक्ट झालेला आहे 4 नंबरवाला, नंतर 6 नंबरवाला, नंतर 8 आणि 9 नंबर, 18, 19, 20 वाला. तर अशा प्रकारे SCचे जे कोणी 1 पासून तर 78पर्यंत आहे त्यांचे सिलेक्शन झालेलं आहे. आणि सेम प्रकारे महिला देखील अशाच प्रकारे झालेलं आहे. अनुसूचित जमातीसुद्धा अशाच प्रकारे तुम्ही बघायचे, ते सर्वांनी अशा प्रकारे बघून घ्या. तर बघा यानंतर तुम्हाला आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी जायचे आहे आणि सर्वांनी काय करायचे आहे, जे तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स आहे सर्वांची झेरॉक्स काढा, एक प्रत झेरॉक्स काढा आणि सिरियल नंबरनुसार लावून व्यवस्थित स्टॅपलर मारून त्या घेऊन जा आणि सोबत एक ओळखपत्र घेऊन जा. आधार कार्ड, पॅन कार्ड सोबत ठेवा, फोटो सोबत ठेवा, ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सोबत ठेवायचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला सोबत ठेवायची आहे. आणि 10वी 12वी मार्कलिस्ट, डिग्री सर्टिफिकेट, TC, अधिवास सर्टिफिकेट, बस इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला चांगल्या प्रकारे सोबत घेऊन जायचे आहे आणि वेळेवर त्या ठिकाणी पोहोचायचे आहे. आणखीन काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा, त्यावर नक्कीच तुम्हाला रिप्लाय करण्यात येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.